महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पनवेलमध्ये विद्यार्थ्यांचा मानवी तस्करी विरोधात बुलंद आवाज। वॉक फॉर फ्रीडम रॅली जल्लोषात फिरली। 31 जानेवारी 2026 रोजी मानवी तस्करीसारख्या गंभीर आणि वाढत्या सामाजिक समस्येविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ पनवेल येथे वॉक फॉर फ्रीडम या शांततामय जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीत 100हून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मानवी तस्करीविरोधात ठाम सामाजिक भूमिका मांडली। देशभरातील 30हून अधिक शहरांमध्ये एकाच वेळी पार पडलेल्या या उपक्रमाचा पनवेलमधील कार्यक्रम हा महत्त्वाचा घटक ठरला। रॅलीचे उद्घाटन अध्यक्ष माननीय आर.व्ही. एओलेस, मुख्य कार्यक्रम अधिकारी श्री आकाश पाटील, प्राध्यापिका डॉक्टर सान्वी अभिषेक देशमुख, बालॅब कोऑर्डिनेटर प्राध्यापिका धनश्री कदम आणि NSS कार्यक्रम अधिकारी श्री रुपेश माने यांच्या हस्ते करण्यात आले। सहभागी विद्यार्थी व नागरिकांनी मौन पाळत एकेरी रांगेत शहरातून फेरी काढली। हातात जनजागृतीपर फलक घेऊन त्यांनी मानवी तस्करीच्या बळीप्रती एकात्मता, सहवेदना आणि सामाजिक जबाबदारीचा ठोस संदेश दिला। रॅलीची सुरुवात महाविद्यालयातून होऊन खांदा कॉलनी मंदिरापर्यंत जाऊन पुन्हा महाविद्यालयात समारोप झाला। रॅलीपूर्वी विद्यार्थ्यांना 1098 चाइल्डलाईन 181 महिला हेल्पलाईन आणि 1930 सायबर गुन्हे हेल्पलाईन या महत्त्वाच्या हेल्पलाईन क्रमांकाची माहिती देण्यात आली। तसेच सतर्क व जबाबदार नागरिक म्हणून कार्य करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली। हा उपक्रम आंतरराष्ट्रीय संस्था A21 यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मोहिमेचा भाग असून भारतात द मूव्हमेंट इंडिया या संस्थेमार्फत राबविला जात आहे। महाविद्यालयाच्या NSS विभागाच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO यांच्या अहवालानुसार जगभरात सुमारे 49.6 दशलक्ष लोक आधुनिक गुलामगिरीत अडकलेले आहेत। तसेच NCRBच्या अहवालानुसार भारतात दररोज अनेक मुले मानवी तस्करीचे बळी ठरत आहेत। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी उचललेले हे पाऊल सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे, जागरूकता निर्माण करणारे आणि प्रेरणादायी मानले जात आहे। या उपक्रमासाठी प्राचार्या डॉक्टर सान्वी देशमुख, प्राध्यापक फसीहुर रहमान व प्राध्यापिका रोहिणी कल्याणकर यांचे विशेष सहकार्य लाभले। यांच्या सहकार्यामुळे सदर उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूर सह तृप्ती भोईर, पनवेल।